श्री स्वामी समर्थ. नारळी पौर्णिमेबद्दलची माहिती जाणून घेऊया. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी राहणारे लोक वरुण देवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशील शक्तीचे सुद्धा प्रतीक मानलेलं आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. सागरे सर्व तीर्थानी असं वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुण देवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करताना वरुण देव प्रसन्न असल्यास तो सहाय्य करतो. समुद्राकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात. समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी कोळी लोक आपल्या होड्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात. श्रावणातील ही पौर्णिमा समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेसाठी समुद्रदेवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ तयार केले जातात. आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया कृतज्ञता व सहिष्णुतेवर आधारलेला आहे. आपण आपली कृतज्ञता पण सणांच्या मार्फत वाजत गाजत साजरी करतो. आपल्या पूर्वजांनी फार कल्पकतेनं सणांची रचना केली आहे, ज्याच्यामुळं श्रावणात धरती हिरवाईने नटलेली असते. चहूकडं चैतन्याचे झरे वाहत असतात. त्या वरुणाला म्हणजेच जलदेवतेला ते कसे विसरतील? त्याच जलदेवतेप्रती आदरपूर्वक, प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच नारळी पौर्णिमा. शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात. म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. जरी श्रीफळ सागराला अर्पण करावयाचे असले तरी हेतू संपूर्ण जलदेवतेची पूजा हाच आहे. कोळी समाजाचा आणि सागराचा संबंध अतूट असल्यानं ते नारळी पौर्णिमा वाजत गाजत, थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून तिच्यात सोन्याचा नारळ किंवा सोन्याचा मुलामा ठेवून नाचत गात अतिशय आनंदानं मिरवणूक काढतात. समुद्रकिनाऱ्यावर येतात. सूर्यास्ताबरोबर नारळाची पूजा करून दर्यादेवताला नारळ समर्पण करतात व प्रार्थना म्हणतात. पर्जन्य वर्षावाने उधाणलेल्या दर्यादेवा शांत हो व तुझ्या लाटा सौम्य होऊन आमचे वादळ, तुफान इत्यादींपासून रक्षण कर. हिंदू धर्मात पूजाविधीत नारळाला फार महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असंही म्हणलं जातं. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळाच्या बहुविध गुणांमुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता मिळाली आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. शरीराचा दाह, उष्णता कमी करण्यासाठी ओलं खोबरं खावं. रक्त पडल्यास साखर खोबरं खावं, रक्त पडावयाचे थांबते. खोकल्यातून रक्त आल्यास मनुक्याबरोबर खोबरे खावे. ओले खोबरे खाल्ल्यास जास्त तहान लागत नाही.
नारळाचं दूध बळ वाढविते, पाणी लघवी साफ करते, तूप अर्धांगावर उपयोगी आहे आणि तेल केसांची निगा राखतं. चोथा सूज उतरवतो तर चोथा जाळून मधातून घेतल्यास उलटी उचकी थांबते. इतकंच काय तर करवंटी देखील उगाळून वा पेटवून तव्यावर ठेवल्यास त्याचे जे तेल येते त्याने खरूज नायट्यासारखे त्वचारोगसुद्धा बरे होतात. नारळाच्या झाडाच्या फांद्या व खोडापासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात. म्हणूनच माडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. अशा या नारळी पौर्णिमेचा दुहेरी उद्देश आहे, जे व्यवस्थित समजून घेऊनच आपण हा सण साजरा केला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.